नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात। अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात। चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे, यामुळे नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर आहे। नदीच्या पात्रात स्नानासाठी गेलेल्या 3 महिला भाविकांचा शनिवारी सकाळी बुडून मृत्यू झालाय। त्यातील 2 महिलांचे मृतदेह सापडले आहेत। तिसऱ्या महिलेचा शोध सुरू आहे। भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे। महाराष्ट्रातील मराठी सक्तीचा वादाचा विषय सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे। या याचिकेत ललिता कुमारी प्रकरणाचा निर्णयाचे दिशानिर्देश संपूर्ण देशभरात लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे। ही याचिका महाराष्ट्रातील रहिवासी घनश्याम दयालू उपाध्याय यांनी दाखल केली आहे। लोकसभेचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले, अल्लाहू अकबर, सर तन से जुदा है हे नारे उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत कसे दिले, हिरवे झेंडे कसे फडकवले, खरा विलन कोण हे तरी ओळखा, मराठी सक्ती आमच्या राज्यात आहे, आम्ही मराठी नाही का, आम्ही पाकिस्तानातून आलोय का, असा प्रश्न मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी विचारलाय। राज ठाकरे यांच्या काल मीरा रोड मध्ये झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या शिरूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झालाय। प्रसिद्ध असलेल्या बिरोबा मंदिरात दरबार भरवत दारू सोडवायला आपले मूत्र द्यायचा या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या भोंदू बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला आहे। संजय रंगनाथ पगार असं भोंदू बाबाचं नाव आहे। 15 दिवसांच्या बाळाची 70,000 रुपयात विक्री करून अवैध दत्तक घेतल्याप्रकरणी महिला व बाल विकास विभागाने कारवाई करून 7 जणांविरुद्ध भंडारा जिल्ह्यात गुन्हा नोंदविला आहे। स्वच्छ सर्वेक्षणात वेंगुर्ले नगर परिषदेने पुन्हा एकदा आपली स्वच्छता आणि कार्यक्षमतेची नोंद घेतली आहे। वेंगुर्ले नगर परिषदेने शहराच्या गटात कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यात 3रा आणि देशात 15वा क्रमांक मिळवला आहे। महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायत मध्येही वेंगुर्लेला 14वा क्रमांक मिळाला आहे। याशिवाय वेंगुर्ले शहराला GFC 1 स्टार मानांकन मिळाल्याने सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। कोकणातील गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणाऱ्या चाकरमानांची संख्या लक्षात घेता या चाकरमानांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे। मध्य व पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून गुजरातसह मुंबई, पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर 16 विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत। या विशेष गाड्यांमध्ये पश्चिम रेल्वेकडून 5 तर मध्य रेल्वेकडून 11 गणपती विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे। तलवारीने केक कापून व रात्रीच्या वेळी डीजे लावून नाचगाण्याच्या तालावर थिरकत वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उमरी गावात घडला। दिंद्रुड पोलिसांनी हा प्रकार समाजात दहशत माजवण्याचा असल्याचे निरीक्षण नोंदवत 18 जुलै रोजी कारवाई करत 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। केक कापण्यासाठी वापरलेल्या तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत। राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा जाहीर केला आहे। या गणेशोत्सवात सरकार थेट सहभागी होणार असून हा महोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली। तर गणेशोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषाही त्यांनी जाहीर केली। महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून मराठी भाषा आणि जादूटोण्यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या धमकीच्या विधानावर आणि जादूटोण्यासंदर्भातील टीकेवर भाजपा नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून प्रतिक्रिया दिली। नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की महायुती सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून हा राजकारण करण्याचा विषय नाही। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।